आता तिघही ऐका, हीच ती योग्य वेळ. टाका छापा आणि त्यांच्याकडे ज्या काही बेकायदेशीर गोष्टी असतील ना त्या जप्त करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. ऑल द बेस्ट. यस मॅडम. मूव. मॅडम काम झालंय. मॅडम सगळे ताब्यात आहेत. मॅडम आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त बेकायदेशीर कामं सुरू आहेत. सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये मी पोहोचते तिथे. येस मॅम. अरे शांत बसा की. जय मॅम. एवढ्या लहान मुलांना कामावर ठेवून हा माणूस सगळ्या जगाला सांगतोय की मी किती चांगला माणूस आहे. हो ना मॅडम, पण काही म्हणा, तुमच्या प्लॅननी अगदी चोख काम केलं. काम करणारच होता प्लॅन काय तोंडे. तसं काय आहे, आम्ही पोलीस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही. भल्या भल्यांना वटणीवर आणू शकतो आम्ही. आता जीजीला अक्कल आली म्हणजे झालं. येईल 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 आणि नाही आलं तर आपण आहोतच की. बरं मॅडम, ह्या पोरांचं काय करायचं? यांना अटक करून काही होणार नाही. त्या माणसाचे ना सगळे काळेधंदे लोकांच्या समोर आले पाहिजे. मॅडम पण नक्की काय आहे डोक्यात तुमच्या? आर्या, चिंचुके, या सगळ्या मुलांचे फोटो पेपरमध्ये आउट करा. त्यांचे पालक असतील तर ते इथे येतील, मग आपण पुढचं प्रोसिजर करूया. मॅडम, त्याची तजवीज मी केली. म्हणजे वी आर रेडी अर्जुन सर. बाहेर पत्रकार सुद्धा आले. चिंचुके, साहेब नाही नाही, यांच्या आज पुंग्या टाईट केल्या तर हेड कॉन्स्टेबल विजय पांडुरंग चिंचुके नाही सांगणार बघा. आर्या, तू फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आउट कर. येस सर. मॅडम सर, मी पत्रकारांशी बोलतो, तुम्ही दोघांनी याच. अपर्णा मॅडम, रेडी? घरावर हल्ला करतो काय? आता त्याच्या भॅड हल्ल्याचं उत्तर आपण रोखोक कारवाईने देऊ. चल. प्लीज. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. या कारवाईचं स्वरूप काय? लहान मुलांना कामाला ठेवणारे संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक धंदे सगळं बंद करणार. कोणत्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले आहेत सर? सोर्सेस आहेत आमचे, अर्थात ते फार महत्त्वाचं नाहीये. आम्ही ज्या ठिकाणी छापे टाकले ते यशस्वीरित्या पार पडलेत. आमच्या ताब्यात जी मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ओरिजिनल कागदपत्र नाहीये. पण माहिती मिळाली कुठून याबद्दल काहीतरी सांगा मॅडम. पोलीस स्टेशनच्या ऑफिशियल फोनवर कॉल आलेला. त्यांनी फक्त आम्हाला ठिकाणाची माहिती दिली. यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. सॉरी. हा, पण हे तुम्हाला का करावं असं वाटलं? कारण बनावट कागदपत्र बनवून लहान मुलांना कामाला ठेवलं जाते असं आमच्या निदर्शनास आलं होतं. हो, आणि यामुळे मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय. ज्या वयात त्यांच्या हातात पुस्तकं असायला हवीत त्या वयात त्यांच्याकडे मजुरीचं साहित्य दिसलं. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? तुम्हाला माहित आहेत जिथे तुम्ही छापे टाकले त्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत? नाही. अर्जुन सर, या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड उर्फ जीजी यांच्या आहेत. हे आम्हाला तुमच्याकडनंच कळतंय. आणि ह्या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड साहेबांच्या आहेत का अजून कुणाच्या आहेत याची आम्ही माहिती पण नाही घेतली. बेकायदेशीर उद्योग चालू होते, आम्ही धडक कारवाई केली. म्हणजे तुम्ही त्यांना साहेब म्हणताय? मुलांना काही सोडून द्यायचं बेत तर नाही ना सर? असं केलं तर तुम्ही पत्रकार आम्हाला सोडाल का? असो, पण एक मात्र नक्की, कायद्यासमोर सगळे समान असतात. या माणसासाठी ती मुलं काम करतायत हे आम्हाला तुमच्याकडनंच कळालं. अर्थात माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट नाहीये. त्या माणसाने
गुन्हा केलाय, कायदा मोडलाय तर त्यांना शिक्षा होणार. ही काळ्या दगडावरची रेष. धन्यवाद. त्या कलेक्टर बाईला हलक्यात घेतला आपण. अहो जीजी, पण मी तर काय करणार? तिने एकाच वेळी आपल्या सगळ्या ठिकाणावर एकत्र छापे टाकले हो. चारी बाजूने पोलिसांचा घेरा असल्यामुळे पळून जायला पण चान्स नव्हता. प्रेस समोर सांगत होती ती ठिकाणं कुणाची आहेत हे आम्हाला पण माहिती नाही. मग आपल्याच ठिकाणावर छापे कसे पडले? जीजी जीजी जीजी, म्हणजे त्यांना 100% माहित होतं ती ठिकाणं आपलीच आहेत. रंगणार, खेळ रंगणार. अपर्णा सुरेश माने, खेळ रंगणार. आणि या खेळाचा ठाव आम्ही जिंकणार. असं सोडणार नाही तुम्हाला. सांगितलं होतं ना, उडीत राहाल तरच फायद्यात राहाल. काय हो बापू, बाबा, तुम्ही एवढ्या गडबडीने का बोलवला? काय तसं विशेष नाही आप्या, पण मी काम करताय ते सगळं चांगलंच आहे. पण काय बापू? अर्जा, अरे घरात जेवढी लोक तेवढी मतं वेगवेगळी आहेत ना. रुपालीच्या मनात भीती आहे. आणि आजची परिस्थिती बघता ती भीती काही चुकीची नाही. कारण गिरीश गायकवाड सारख्या माणसाच्या मनात काय येऊ शकतं काय सांगू शकत नाही ना आपण. बापू, कदम, तुमची भीती कळते आम्हाला, म्हणूनच घराची सिक्युरिटी वाढवली. होय का? हो बाबा. आणि तरी त्यांनी काही केलं ना तरी मला नाही वाटत की तो गिरीश गायकवाड आपल्याला भीती दाखवण्यापलीकडे काहीतरी करेल. ते सगळं ठीक आहे का आप्या, पण अमोल लहान आहे अजून. त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शाळेत गेल्यानंतर एकटा दुखता असतो, त्याचीच काळजी वाटते आम्हाला. बापू, त्याची पण काळजी करू नका तुम्ही. त्याची पण सोय लावली आम्ही. उद्यापासून एक माणूस अमोलच्या नकळत त्याच्या आसपास असेल. हे मात्र अगदीच चांगलं केलं बरं का तुम्ही. इथे काय करताय तुम्ही? अरे अमोल बाळा, तो जीजी आहे ना, जीजी, त्याने आपल्याला परत त्रास देऊ नये ना ह्याची सोय करत होतो आम्ही सगळे मिळून. अरे बाबा, तू महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेस ना, मग त्या जीजी सारख्या लोकांना का घाबरायचं? व्हेरी गुड अमोल. अगं लपून दगड मारणारा माणूस मित्रच असताना. अमोल, अरे बाबा, तुझ्यासारखं डेअरिंग आमच्यात आलं पाहिजे. बापू, आधी जेवढं तर पाहिजे ना, मग नक्की येईन डेअरिंग. चला, बरोबर आहे ना? बरोबर आहे. चला जेवायला. चला चला. रुपाली ताई, अहो रुपाली ताई, काय करताय तुम्ही हे? अरे देवा, सॉरी हा मोना. ठीक आहे. अहो पण तुम्ही एवढा कसला विचार करताय? रुपाली ताई, काय झालंय? मोना, मी अमोलला काही चुकीचं बोलले का ग? बाई, अहो रुपाली ताई, अजून तुम्ही तोच विचार करताय का? अगं तसं नाही. एकतर ना कालपासून अमोल माझ्याशी बोलत नाहीये, आणि मगाशी मी पटकन त्याला बोलून गेले की तुला काही कळत नाही. रुपाली ताई, अहो तुमची काळजी योग्य आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीत ना सगळं त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. म्हणजे त्यांच्या बाजूने विचार केला ना की सगळं नीट होतं. म्हणजे कधी कधी ना आपल्या मतांपेक्षा त्यांच्या हट्टांचा जास्त विचार करायचा रुपाली ताई. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे मोना. अमोलवरती उगाचच माझी मतं लादण्यात काहीच अर्थ नाहीये. मी ना उद्याच त्याची माफी मागते. ठीक आहे, आता तुम्ही जास्त विचार नका करू आणि छोटे सरकार एवढं नाही धरून ठेवतो. मोना, अमोल करेल ना ग मला माफ. हा, केलंही असेल तरी ना तुम्ही उद्या त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. हा यशा, अरे ते भैरोबाच्या देवळामोर नाही का शेतकरी कृषी सेवा केंद्र, हा तिथं मिळेल. तू जात रे, मी सांगतो ना मिळेल. काय कदम, शेतीची तयारी जोरात चालली की? हा,
अरे जरा शेणखत टाकून घेतो. अरे जा, यावर्षी ना भाज्याच लावतो, म्हणजे बाहेरनं भाज्या आणायलाच नको बघ. वा वा दाजीबा, आता सगळ्या भाज्या घरच्या बरं का. अरे दिप्या, घरच्या भाज्यांमध्ये जी चव आहे ना, बाहेरच्या भाज्यांमध्ये मजा नाही रे. बाबा मला वाटतं ना आपण आजगावमध्ये जाऊन बापा याच्या बांधून शेती करावी. अरे देवा, अरे बाळा, हे फक्त तुलाच नाही, आम्हाला सगळ्यांना वाटतं, पण आपलं काम पुण्यात आहे ना, म्हणून इकडे थांबायचं. बोला काय तुले. हा काय? बरं ठीक आहे, पोहोचतो. काय झालं तिथे? गिरीश गायकवाड पोलीस स्टेशनला पोहोचतो. वाटलंच होतं मला. चला निघू. भाऊजी, हे प्रकरण जेवढं शांततेत मिटवता येईल तेवढं बघा ना. काय उगाच वाढायला नको. रुपाली, त्यांना चांगलं माहिती आहे की हे प्रकरण कसं हँडल करायचं ते. अपर्णा, अर्जुन, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा जे करायचं. बाबा घाबरू नका, सिम्बा आहे तुमच्या सोबत. हो बाळा, अजिबात घाबरायचं नाही. आता ज्यांनी चुकी केली आहे त्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. चला बाय. बाय बाबा. बाय. सरकार चला, आता तुमच्या शाळेची पण वेळ झाली. हा मी अमोललाच मी सोडायला जाते. चालेल ना बाळा? चालेल मोठी मा. मुळा डबा नाही त्याचा. हो. निघूया आपण. हो, घेत. बाय. बाय. अमोल, तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी बाळा? अगं असं का बोलतेस तू मोठी मा? बाळा, काल मी जे काय बोलले ना त्यासाठी खरंच सॉरी. अगं ते तू काळजीने बोललीस मोठी मा, मग त्यासाठी सॉरी कशाला? हो, तू बोलत का नाही माझ्याशी? अगं बोलतोय की मी मोठी मा. पण मला काल एक गोष्टीचं वाईट वाटलं होतं. कुठल्या? मोठी मा, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्यामुळे जर मला काहीच करता येत नसेल तर मग तुला ते आवडेल का? नाही आवडलं. मग मी त्या मुलांना समजवलेलं असताना तू का गेलीस परत त्यांना समजायला? बाळा, माझं खरंच चुकलं. मी नाही आता असं परत काही करणार. पण त्यासाठी तू माझ्यावर नाराज नको ना होऊ. मोठी मा, अगं तू माझी काळजी घेतेस म्हणून तू आता परत असं मला सॉरी नाही म्हणायचंस. मग मी तुझाच मुलगा आहे ना, काही चुकलं तर लगेच अर्धच सांग. अमोल बाळा, थँक्यू. बरं चला आता आपण स्कूलला जाऊया. हो जाऊया, पण आधी लेस तर बांधूयात. हो. चला चला. कधी येणार साहेब तुमचे? हा? आले वाटतं. काय राव साहेब, सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहोचलं पाहिजे का नाही? 10:50 10 मिनिटं लवकर आहे मी. बोला, आज काय काम काढलं? नेहमीप्रमाणे मुद्द्याचं काय सोडत नाही तुम्ही. आता तुम्ही पण पटकन मुद्द्याच बोला. बोलतो, मुद्द्याचंच बोलतो. कसं आहे, त्या मुलांना कामावर कुणी ठेवलं त्याची तुम्ही चौकशी करणार, आणि सरकारी काम 6 महिने थांब, त्याप्रमाणे तुमची चौकशी काय लवकर होणार नाही. आणि रोज आम्हाला टीव्ही चॅनलवर तुम्ही दाखवणार, लोकांच्या समोर आमची बदनामी होणार आहे का नाही? त्यामुळं आम्हाला हे घडलेलंच नको. अरे वा, गुन्हा कबूल करायची सुदबुद्धी सुचली म्हणजे. गुन्हा मान्यच करणार आहे, पण आम्ही नाही, हे आमचे आतार साहेब. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? कळलं नाही का तुम्हाला? अहो, डायरेक्ट रेडीमेड गुन्हेगारच घेऊन आलोय आम्ही तिकडं. काय? हे आतार माझा सगळा धंदा हेच सांभाळतात. अहो, काय नाही दिलं ह्याला साहेब, सगळं दिलं. माझ्या पाठीमागं त्यानं लहान मुलांना कामावर ठेवून माझा विश्वासघात केलाय.
बरं, म्हणजे तुमचे गोडाऊन, तुमचे ऑफिस, फॅक्टऱ्या, कंपन्या सगळीकडं ही लहान पोरं काम करतात ते तुम्हाला माहित नाही? नाही ना. शपथ सांगतो साहेब, आपल्याला ह्यातलं काय बी माहित नाही. ह्या अत्तारचा कारभार आहे सगळा. अरे चल, मॅडम आणि सरांची माफी माग. माफ करा मॅडम, मी असं परत कधी करणार नाही. एक मिनिट, तुम्ही यांच्या दबावाखाली हे सगळं करताय ना? दबाव आहे का? नाही ना? सांगा. मी कबूल करतो, मी या पोरांना कामाला ठेवलं. मजूर मिळत नसल्यानं ही अशी चूक माझ्या हातून घडली. साहेब, आपण पण कायद्याची काळजी करतोच की, पण आमच्या इज्जतीची पण जरा काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला गुन्हेगार दिलाय ना, आमच्यावर जे शिंतोडे उडवले ते पुसा. प्रेस समोर माफी मागा आमची. राग आला साहेबांना. बरं राहू द्या. तुम्हाला आमच्या इज्जतीची काळजी नसली तरी आम्हाला आमच्या इज्जतीची काळजी आहे. आम्हीच बोलतो पत्रकारांशी. आणि कसं आहे, गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. येतो. चला चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे सगळ्याच बिझनेस क्षेत्रात आपण काम करत असतो. त्यामुळं असे आरोप होणं हे काही नवीन नाही आम्हाला. आता आमच्या मॅनेजरनं चूक केली, त्याचा भार आम्हाला उचलावा लागतोय. तर ही मुलं आम्ही नाही तर आमच्या मॅनेजर आतारनं कामावर घेतली होती. तुम्हाला हा तुमचा हलगर्जीपणा वाटत नाही का? वाटतो ना. जवळच्या लोकांच्यावर विश्वास ठेवला आम्ही, चूक झाली आमची. काय आहे, सामाजिक क्षेत्रात आम्ही स्वतःला इतकं गुंतवून घेतलंय की जरा तिकडं वेळ द्यायला वेळच मिळाला नाही. आणि त्याचाच गैरफायदा आमच्या मॅनेजर आतारनं घेतला. तुमची या लहान मुलांनी काम करण्यावरती प्रतिक्रिया काय आहे सर? बाप आहे होते, बाप आहे. कसं आहे, ह्या वयात त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आता राजकारणी म्हणून ह्या तरुण पिढीनं शिकावं म्हणून किती प्रयत्न करतो आम्ही, तर त्या सगळ्या प्रयत्नावर आमच्या मॅनेजरनं काळं फासलं. साहेब, या सगळ्यावर तुमची भूमिका आत्ता काय? भूमिका कसं आहे, मी काय फार मोठा माणूस नाही, पण आता त्या परमेश्वरानं आम्हाला जे काय दिलंय ते सगळं ह्या पोरांच्या प्रगतीसाठी आम्ही खर्च करणार आहे. त्यांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च हा गिरीश गायकवाड म्हणजे जीजी उचलणार, ही घोषणा आहे आमची. घोषणा. जिजे साहेबांचा विजय असो. जिजे साहेबांचा विजय असो. जिजे साहेबांचा विजय असो. जिजे साहेबांचा विजय असो. हप्पे या माणसाने पद्धतशीर नियोजन लावलंय. स्वतः या सगळ्यातून बाहेर झालाय आणि ह्या माणसाला अडकावलंय. आणि तुला सांगतो, ह्या माणसाला पण तू जास्त दिवस जेलमध्ये नाही ठेवणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर राग असणार, याचा बदला घेणार तो. असं नाही सोडणार मी. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. चिंचुके, काही मुलांना बाहेर घेऊन या. आणतो मॅडम. चला रे, या इकडे. मुलांनो, तुमचं खाणं पिणं नीट झालं ना सगळं? हो. गुड. आता मी काय म्हणते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या त्या जीजीने त्याच्यावर आलेल्या सगळ्या गोष्टी या माणसावर ढकलून दिल्यात आणि तो नामानिराळा झालाय. त्याचं असं म्हणणं आहे की या माणसाने तुम्हाला कामावर ठेवलं. नाही नाही, यांना आम्ही कधीच बघितलं नाही, आत्ताच बघतोय. मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. हा जीजी खूप स्वार्थी माणूस आहे. तो त्याच्या कामासाठी तुमचा वापर करून घेतोय आणि वेळ पडली ना तर तुमचाही बळी देईल. लक्षात येत आहे का तुमच्या? आम्ही काय करायला हवं मॅडम? जे काही ते खरं खरं सांगा. तुम्हाला कोणी कामावर ठेवलंय? हे बघा, तुमची इथून सुटका, तुमच्या शिक्षणाची जबाबदारी सगळं सरकार करेल. मी तरतूद करेल तशी. फक्त तुम्ही खरं बोला. तुम्हाला सगळ्यांना कोणी कामावर ठेवलंय सांगा. मॅडम, आम्हाला काहीच नाही माहित. हे बघा, असं नका करू. जे काही खरं आहे ना ते सांगा. मी आहे ना तुमच्या सोबत. हे बघा, तुम्ही आपल्या देशाचं भविष्य आहात.
तुम्ही असं मोलमजुरी करणं योग्य नाहीये. तुम्ही काहीतरी चांगलं करावं, तुमचं आयुष्य चांगलं घडावं असं वाटतंय मला, म्हणून मी समजवतेय तुम्हाला. प्लीज खरं काय ते सांगा ना. हे बघा बाळांनो, मॅडम तुमच्या चांगल्याचा विचार करतायत. प्लीज बोला काहीतरी. बोला, काय बोलायचं असेल बोला. ए बाळा, काय बोलायचंय का?